ऑपरेशन सिंदूर नंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सरेंडर मोदी असा ओरडा केला. देशभरामध्ये एक अभियान चालवलं. त्यांना फक्त देशात नाही तर विदेशात सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी हे लेचे पेचे पंतप्रधान आहेत अशा प्रकारची त्यांची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात हे काँग्रेसचे नेते जेव्हा त्यांच्या हातामध्ये सरकार होतं तेव्हा दहशतवाद्यांच्या समोर किती सरेंडर होते, किती शरणागत होते, त्यांना कसं लुटांगण घालत होते हे यासीन मलिक याच्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून उघड झालेलं आहे. काँग्रेसने गेल्या काही वर्षामध्ये या देशामध्ये अत्यंत भयंकर, अत्यंत खतरनाक असा देशविरोधी खेळ सुरू केलेला आहे. गेल्या काही दिवसामध्ये एक बातमी खूप चर्चेत आहे. 2023 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान हडसन येथे त्यांचं एक भाषण झालं. हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सुनीता विश्वनाथन या महिला उपस्थित होत्या. यांचा संबंध जॉर्ज सोरोस यांच्याशी आहे. ओपन सोसायटी फाउंडेशनच्या संबंधित ज्या विविध NGO आहेत त्यांच्याशी यांचा संबंध आहे.